विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे. साधूची सर्वात मोठी चूक. फार वर्षापूर्वी एका गावाच्या सीमेवर एक प्राचीन मंदिर होते. त्या मंदिरात एक साधू राहत होता. त्याचे जीवन साधे होते, पण गावकऱ्यांचा त्याच्यावर प्रचंड विश्वास होता. त्यांना कोणी धान्य देत असे, कोणी वस्त्रे तर कोणी पैसे. वर्षानुवर्षे असे दान मिळत राहिल्याने साधूकडे थोडी संपत्ती जमा झाली होती. पण त्या संपत्तीमुळे त्याच्या मनात एक भीती निर्माण झाली होती. जर हे धन चोरीला गेले तर. म्हणून तो नेहमी एक छोटी पिशवी सोबत ठेवत असे. त्या पिशवीत त्याची सर्व बचत होती. तो ती पिशवी क्षणभरही स्वतःपासून दूर ठेवत नसे. एके दिवशी गावात एक अनोळखी तरुण आला. त्याने मंदिरात जाऊन साधूची भेट घेतली आणि नम्रपणे म्हणाला, गुरुदेव, मला तुमचा शिष्य व्हायचे आहे. मला योग्य मार्ग दाखवा. साधूला त्याचा स्वभाव शांत आणि विनम्र वाटला. त्यामुळे त्याने त्याला आश्रमात राहण्याची परवानगी दिली. दिवस जाऊ लागले. तो तरुण अतिशय प्रामाणिकपणे सेवा करू लागला. मंदिर स्वच्छ ठेवणे, पाणी आणणे, भक्तांची मदत करणे, सर्व कामे तो मन लावून करत असे. हे पाहून साधूचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला. परंतु साधूला माहित नव्हते की त्या तरुणाच्या मनात काही वेगळेच चालू होते. त्याची नजर सतत त्या धनाच्या पिशवीवर होती. एके सकाळी शेजारच्या गावात मोठा धार्मिक कार्यक्रम होता. साधूला तिथे निमंत्रण आले होते. तो आपल्या शिष्याला घेऊन निघाला. रस्त्यात त्यांना एक नदी लागली. साधूने विचार केला, कार्यक्रमाला जाण्यापूर्वी स्नान करून घेऊ. त्याने आपल्या अंगावरील शाल काढली, त्याखाली धनाची पिशवी ठेवली आणि शिष्याला म्हणाला, मी नदीत जाऊन येतो, तोपर्यंत याची काळजी घे. शिष्याने मान डोलावली. साधू निर्धास्तपणे नदीत उतरला. पण ज्या क्षणाची तो तरुण अनेक दिवस वाट पाहत होता, तो क्षण अखेर आला होता. त्याने आजूबाजूला पाहिले, कुणीच नव्हते. क्षणाचाही विलंब न करता त्याने धनाची पिशवी उचलली आणि जंगलाच्या दिशेने पळ काढला. काही वेळाने साधू परत आला. शिष्य दिसत नव्हता. धनाची पिशवीही गायब होती. क्षणभर त्याला काहीच समजले नाही. मग हळूहळू संपूर्ण सत्य त्याच्या लक्षात आले. त्याने ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त विश्वास ठेवला होता, त्याच व्यक्तीने त्याला फसवले होते. साधू बराच वेळ नदी किनारी शांत बसून राहिला. त्याला धन हरवल्याचे दुःख नव्हते. दुःख होते ते स्वतःच्या घाईघाईने केलेल्या विश्वासाचे. त्या दिवसानंतर तो प्रत्येकाला आदर देत असे, पण कोणावरही अंधविश्वास करत नसे. कारण त्याला समजले होते की विश्वास ही खूप मौल्यवान गोष्ट आहे. तो कमवावा लागतो, फक्त गोड बोलण्याने मिळत नाही. बोध. विश्वास ठेवणे चांगले आहे, पण कोणावरही विचार न करता अंधविश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते. मित्रांनो, कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.